म्हणजे भावना तूच सांगितलं होतं सिंचनाला हे करायला? काय हो भावना, स्वतःच्या तोंडून कबूल करायला लाज वाटत नाही? देवा, आई अंबाबाई, अगं आणखी काय काय बघायला लावणार आहेस तू बाई? काय ग भावना, जनसेवा पक्षाची तू उमेदवार आहेस. या सिद्धिराजनं स्वतःहून तुला उभं केलं आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याची परतफेड ही अशी केलीस तू, ही अशी. हे बघा, आम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुझे विचार आमच्यापेक्षाही जास्त स्वतंत्र आहेत, आधुनिक आहेत. गाडे पाटलांच्या रीती रिवाज याची तुला जराही चाड नाही, माहित आहे आम्हाला. पण म्हणून स्वतःच्याच नंदेला, आपल्या सख्ख्या बहिणीला असा सल्ला देतेस तू असा? बाकी सगळं राहू दे ग, गळवींची लेक आहेस ना तू. मग स्वतःच्या आपल्या भावाच्या संसाराचा तरी विचार करायचा होतास तू? नाही नाही आजी, नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काही नाही सांगितलंय सिंचनाला. मी तिला समजावायला गेले होते, पण मी अफेअर कर असं काही नाही म्हणाले तिला. हा हा आवाज माझाच आहे, पण माझ्या बोलण्याचा कुणीतरी चुकीचा अर्थ काढलाय. मी माझी वाक्य नाही आहेत. बास सुनबाई, बास झालं. अहो हे सगळं तुम्ही बोलताय. एकदा म्हणताय मी सिंचनाला सांगितलं, मग बोलताय माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय. सुनबाई, अहो नक्की काय बोलायचंय तुम्हाला? सांगा ना, नक्की काय बोलायचंय? पक्षाचा चेहरा आहात तुम्ही, बोलताना साधं भान राखावं एवढं सुद्धा कळत नाही का तुम्हाला? त्या सिंचनाला एक अक्कल नाहीये, त्यात तुम्ही तिला फूस लावलीत. हे सगळं आहे ना, आता आम्हाला भोगावं लागणार आहे. बघा बघा, आता लोकांचे फोन यायला लागलेत. काय काय उत्तर द्यायचं यांना? सांगा ना, बोला. मावशी, तुम्ही आराम करा आता, मी आहे. हा नाही मॅडम, मला कळतंय इथे जसं दिसते ना तसं काही नाहीये. मला सांगा साहेब, साहेब संकेत का हो? हो म्हणजे, आणि काय आहे ना, आता जर का त्यांना जाग आली आणि मी इथे आहे हे जर का त्यांना कळलं ना, तर त्यांना ते अजिबात आवडणार नाही. मला ना खूप भीती वाटते त्यांची. जानू, तू इथे काय करतेस? आणि तू मला न सांगते इथे का आलीस? मी जैन सर, ते मी पाणी घ्यायला आले होते. मग मावशींना डास चावत होते. मग त्यांनी सांगितलं, आवाज ऐकायला आला ना, मग म्हणून मी इथे आले. पण ते पाणी मला ते जैन सर. जानू, तू स्टॅमर करतेस आणि आता म्हणत होतीस की तुला माझी भीती वाटते. भीती? माझी भीती? नाही सिरियसली जानू? नाही जैन सर, म्हणजे हो, ते तसं नाही जैन सर. मला कम विथ मी. थांब चपत, गप्प नाही. थांब. कुणाचाही फोन उचलू नकोस. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हे सगळे फोन करत असणार. अरे संपत, या पत्रकारांच्या प्रश्नाच्या भडी मारायला काय उत्तर देणार आहेस रे तू? काय उत्तर देणार आहेस तू? आपलंच नाणं खोटं. अरे आपल्याच पक्षाचा उमेदवार आपल्याच नंदेला खुशाल व्यभिचार कर असा सल्ला देते. नाही संपत, यांच्या अशा वागण्यानं आपल्या घराण्याची आणि आपल्या पक्षाची इज्जत राहिली नाही समाजात. नाही राहिली इज्जत. काही हे लोकांचे फोन किती दिवस टाळायचे? आणि फोन जर अजून आपण टाळत बसलो ना, तर लोक दारात येऊन उभी राहतील. आत्ता कोण आलं असेल? पत्रकार तर नसतील आले ना, मोर्चेवाले तर नसतील आले ना. पप्पा उघडू का दार? वहिनी, तुम्ही तुमचा थोबाड बंद ठेवा. काही दिवसांपूर्वी तुम्ही काय रंग उधळले ना, ते विसरलो नाही होतो आम्ही. कृपा करा आणि या सगळ्याच्या मध्ये पडू नका तुम्ही. भावना,
मला खरं खरं सांग, तू सिंचन ताईला काय सांगितलं होतंस? सिद्धिराज, मी सिंचनाशी बोलायला गेले होते, पण मी तिला समजवायला गेले होते. तिच्यात आणि हरीश मध्ये काय वाद चाललेत ते मला माहित होतं, आणि म्हणून मी तिला असं सांगितलं की हरीश अफेअर करतोय म्हणून तू अफेअर करण्याची काहीच गरज नाहीये. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं, असं मी तिला सांगितलं. उलट मी सिंचनाला सांगत होते की तुम्ही एकमेकांशी बोलायला हवं, तुमच्यातले गैरसमज दूर करायला हवेत. आता ही जी ऑडिओ क्लिप ऐकवली ना, त्यातलं मी खरंच काही नाही बोललीये. मी असा कोणाला सल्ला देऊच शकत नाही हो. पप्पा, ऐकलं ना भावना काय म्हणाली ते? हो, ऐकलं ना. सिद्धिराज ऐकलं आणि सगळं बघितलं सुद्धा. आणि एक लक्षात ठेव, तुझी बायको कोणाला काय म्हणाली, का म्हणाली, यानं काहीही फरक पडणार नाही. कारण आता ही बातमी आहे ना सगळीकडे पसरलेली आहे. आणि एक सांग, अरे निवडणुकीला उभारलेली म्हटल्यानंतर आपण कुठलाही शब्द उच्चारताना अत्यंत तोलून मापून उच्चारला पाहिजे. याचं काय भांडवल होईल, कोण काय सांगतील, कोण काय करतील, एवढं सुद्धा भान नाही. आणि तुला तर चांगलं माहिती आहे, हे असले कट रचायलाच विरोधक आधीच बसलेले असतात. नाहीतर काय, सुनबाईंच्या या एका वाक्याने आपल्या पक्षाची तर इज्जत गेलेलीच आहे. सगळीकडे आपल्या घराण्याची चितू होते. नाही नाही सुनबाई, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काका, मी खरंच सांगते, मी सिंचनाला कुठलाही चुकीचा सल्ला दिलेला नाहीये. आनंदीची शपथ घेऊन सांगते, मी खरंच असं काही नाही बोललीये. पण आता त्याने काय फरक पडणार आहे भावना? नाहीतर काय, एकदा बाण सुटला की सुटला. इतकी वर्ष आम्ही घराण्याची आबरू वाचवण्यासाठी, इज्जत जपण्यासाठी, लोकांच्या मनात पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी रात्रंदिवस झटलोय. भावना, तुझ्या या अशा एका वागण्यामुळं हे सगळं पार धुळीला मिळालं, पार धुळीला मिळालं. बस आजी, बस. नाही बहिणी, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलते? हे तुम्ही मुद्दाम करण्याचा प्रयत्न करताय. हे न कळण्यात की आम्ही मूर्ख नाही आहोत. आणि भावना जे बोलली आहे त्यावर हे स्पष्ट होतंय की तिचं बोलणं कोणीतरी मुद्दाम रेकॉर्ड केलंय, मग ते एडिट केलं आणि मग मीडियामध्ये पसरवलंय. भावनाच्या भाषणामधला रेकॉर्डिंगचा जो व्हिडिओ आहे ना, त्यातनं एक छोटासा व्हिडिओ घेतलाय मी, त्याचा रील बनवणार आहे आणि आपल्या पक्षाच्या अकाउंटवरून तो पोस्ट करते. निलांबरी पण भावनाचं रील एडिट करण्याबद्दल बोलत होती. म्हणजे हे सगळं निलांबरीने तर नसेल केलं ना? नाही नाही नाही, तिने स्वतः मला सांगितलं की ती परत असं काहीही करणार नाही. ती सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करते. याने कोणी केलंय ना, त्या व्यक्तीचं नाव मी अख्ख्या जगासमोर आणणार. नाहीतर नाव नाही लावणार मी. सिद्धिराज संपतराव गाडे पाटील.